नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत शांतादुर्गा मंदिर वड्याचा पाट। नवसाला पावणाऱ्या या देवीचा उत्सव जानेवारीच्या पौष पौर्णिमेला साजरा केला जातो। हा उत्सव 5 दिवसाचा असून या 5 दिवसात तिथे दशावतार, भजने, गोंधळ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात। मालवण तालुक्यातील वड्याचा पाट शांतादुर्गा मंदिर आणि तेथे केलेली ही अप्रतिम सजावट तुम्ही पाहू शकता। बाजूला अनेक स्टॉल दिसत आहेत, पण आपण सकाळी आल्यामुळे इथे काही गर्दी नाही आहे, परंतु संध्याकाळी मात्र इथे खूप गर्दी असते। येथे ही मंदिराची समोरील बाजू आणि समोर तुम्ही पाहू शकता तुळशी वृंदावन आहे आणि या तुळशी वृंदावनाच्या अगदी खालोखाल एक छान अशी रांगोळी काढण्यात आली आहे आणि याच्याच बाजूला एक छान कलाकृती दर्शवणारी मोठी अशी रांगोळी काढली आहे। अतिशय सुंदर अशी रांगोळी तुम्ही पाहू शकता। स्वयंभू असं हे देवस्थान शांतादुर्गा मंदिर। येथे या 5ही दिवसात भाविकांसाठी दोन्ही वेळेच्या भंडाऱ्याचं आयोजन हे मंडळातर्फे केलं जातं। तर आता आपण आलो आहोत गाभाऱ्यामध्ये। तुम्हाला हे समोर 5 खांब दिसत आहेत, ते 5 तरंग आहेत। ही बाजूला पालखी आहे गांगेश्वराची। ही गांगेश्वराची मूर्ती तुम्ही पाहू शकतात आणि हे सगळे ओटीचे नारळ भाविक इथे येऊन देवीची ओटी भरतात, आस्थेने ओटी भरतात, नवस करतात। जर तुम्ही कोकणात आलात तर वडाचा पाट शांतादुर्गा मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये शांतादुर्गा माता अवश्य लिहा, जेणेकरून तुमचा नमस्कार या मातेपर्यंत पोहोचेल। आणि हो, चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा आम्ही तुमच्या भेटीला येऊ। तोवर तुमच्या परिवाराची काळजी घ्या, सुरक्षित रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।